ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372 1 2044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। संगमनेर तालुका सहकारी राजहंस दूध उत्पादक संघाच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे, चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानोडे, सौ दुर्गाताई तांबे तसेच संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग पाटील घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहान भाऊ गुंजाळ, RV रहाणे, इंद्रजित भाऊ थोरात, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, रामदास पाटील वाघ तसेच सुभाष आहेर, सुनील कडलक, अविनाश सोनवणे, डॉक्टर गंगाधर चव्हाण, विलास वरपे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे तसेच बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू पाटील ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ प्रतिभा जोंधळे, भारत शेठ मुंगसे, डॉक्टर प्रमोद पावसे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। थोरात यांनी गुणवत्तापूर्ण दूध आणि उपपदार्थ हे संघाचे वैशिष्ट्य असल्याचं सांगत सहकारामुळे तालुका समृद्ध झाल्याचं म्हटलंय। काँग्रेसचे अध्यक्ष अजयराव फटांगरे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले दूध संघाचे आपले सर्व संचालक मंडळ, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले आपले सर्व दूध उत्पादक बंधूंनो, त्याचबरोबर आपल्या दूध संघाचे MD डॉक्टर खिलारी साहेब, श्री शिंदे साहेब आणि दूध संघाचे आमचे सर्व अधिकारी, विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या या ठिकाणी होत आहे। दरवर्षीप्रमाणे आपण साधारण वर्षभराचा अहवाल आढावा आपण सभासदां समोर या ठिकाणी मांडत असतो। या वर्षीचा जर आपण अहवाल बघितला तर या वर्षीचं दूध संकलन बघितलं तर आपण 12.5 कोटी लिटर, 12,51,00,000 लिटर दूध संकलन आपलं या वर्षी झालेलं आहे। गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ 50 लाख लिटरनी ते वाढलेलं आहे। आणि या वर्षात मार्च एंडपासून ते आतापर्यंत साधारण आपलं दूध वाढायचा काळ हा मे महिना आणि जून महिन्याचा पहिला आठवडा असतो। तर या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपण 4 लाखाचा टप्पा पार करू असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं। मात्र आपल्याला परिस्थिती माहिती आहे की पाऊस लवकर सुरू झाला, 20 दिवस, आणि 3,95,000 पर्यंत, 3,95,000 असं उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण त्या ठिकाणी टप्पा गाठला। 2-4 दिवस जर पाऊस उशिरा आला असता तर आपण 4 लाखाचा टप्पा या वर्षामध्ये पूर्ण केला असता। तर अशा पद्धतीने दूध संकलनामध्ये आपल्या चांगली वाढ त्या ठिकाणी झालेली आहे। दूध खरेदी रुपये आपण जर बघितलं तर 404 कोटी रुपयाच्या दुधाची खरेदी आपली झालेली आहे।
याचा अर्थ की 404 कोटी रुपये आपल्या दूध उत्पादकांच्या खिशामध्ये वर्षभरामध्ये आपल्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे किती मोठा अर्थकारण हे आपण आहे आपल्या लक्षात येईल. 400 कोटी रुपये वर्षाला आपल्याला उत्पादकांना या माध्यमातून मिळतात. दूध विक्री आपण जर बघितली तर 371 कोटी 53 लाख एवढी या वर्षामध्ये झालेली आहे. दुधाचं पॅकिंग जर आपण बघितलं तर थोडंसं अंशतः कमी झालेलं आहे. 4 कोटी 55 लाख जे 4 कोटी 66 लाख होतं ते 55 लाख झालेले. म्हणजे साधारण ॲव्हरेज दररोजचं 2 ते 2.5 हजार लिटरची विक्रीवर त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. मी वेळोवेळी त्याचे कारण सांगत असतो. आपल्याला माहिती की चहा पूर्वी आपण चहाच्या छोट्या छोट्या टपऱ्या त्या ठिकाणी होते, छोटी छोटी दुकानं असायचे. मात्र आता चहाची पद्धत बदललेली आहे. अमृतुल्य ही संकल्पना आली आहे. एवढे अमृतुल्य सरपंच उपसरपंच आणि अमृतुल्ल्यामध्ये जो चहा बनतो त्याच्यामध्ये शक्यतो म्हैस दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि बाजारात आज अशी परिस्थिती म्हैस दुधाला एवढी मागणी आहे मात्र दूध उपलब्ध नाही आणि गाय दूध जास्त झालेले असं चित्र आज मार्केटमध्ये त्या ठिकाणी आहे. दुसरं एक चहाच्या बाबतीतच आणखी एक त्या ठिकाणी पुढे आलेले ते म्हणजे शहरात काही आता शहरात ते फॅड होतं ते म्हणजे कोरा चहा प्यायचं सगळ्यांनी. हे शहरापुरतं मर्यादित होतं. मात्र आता हे फॅड आपल्या गावापर्यंत आलेलं आहे. ग्रामीण भागात आपण सकाळी बसलो आता तर कोरा चहा मागतो आणि एखाद्या दूध उत्पादकाच्या घरी गेलं त्याच्या घरी बाहेर गोठा असतो, 100 लिटर डेअरीला दूध घालत असतो. मात्र तो आपल्याला घरी गेला कोरा चहा घेणार का विचारतो. त्यातही आता ते फॅड म्हणजे त्याला ते लिंबू वगैरे कापून लिंबू घेणार का. तर अशा पद्धतीने हे दुधाची मागणी कमी व्हायची हे काही कारण आहे की दुधाचं कन्झम्पशन कमी होत चाललंय. आपण जे आपल्या लक्षात येईल गावात किती आपण कोरे चहा घ्यायला लागलो हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे स्पर्धा तर आहेच पण मात्र हा थोडा फरक त्यामध्ये आलेला आहे. मात्र एकंदर आपले स्थिर त्या ठिकाणी विक्री टिकून आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विक्री आपली या वर्षी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. 148 कोटी जवळजवळ 150 कोटीच्या आसपास आपण दुग्धजन्य पदार्थांची विक्री त्यामध्ये झालेली आहे. पावडरचा देखील त्यामध्ये समावेश आहे. मात्र सर्वच उत्पादनं आपले दही, ताक, लस्सी, पेढा ही सर्व असेल. यात चीज आहे. आपल्या चीज मध्ये भरघोस वाढ झालेली. एकंदर उपपदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. उलाढाल आपण जर या वर्षीची आपली बघितली मी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपण 500 कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पार केलेला आहे. या वर्षी आपण 551 कोटीपर्यंत आपली उलाढाल त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आपला हा चढता आलेख उलाढालीचा आहे. उलाढाल वाढणं म्हणजे व्यवसाय वाढणं त्याचा अर्थ होतो आणि चांगल्या पद्धतीने हा वाढता आलेख आपला राहिलेला आहे. आणि एकंदर जर सर्व आकडे बघितले तर आपली संस्था ही चांगल्या प्रगती पथावरती आपण चाललेलो आहोत. आणि म्हणूनच आज राज्यभरात आज कुठं जरी गेलं तर संगमनेर तालुका दूध संघाचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. आज आपण तालुका दूध संघाच्या बाबतीत नंबर 1 ला राज्यामध्ये त्या ठिकाणी आहोत. आणि हे सर्वच संस्थांच्या बाबतीत एक कारखाना आपला घ्या, शिक्षण संस्था आपल्या घ्या. शिक्षण संस्थाचा आपल्याला ऍडमिशन आपल्याला माहिती आहे बाहेर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मोकळे तिथं कोणी जात नाही. मात्र आपल्याकडे एवढी गर्दी आहे कारण की संस्था चांगल्या आहेत, पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या संस्था राज्यभरामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक आहे. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांनी या संस्थांची स्थापना त्यांच्या जुन्या सहकार्याने मिळून या संस्था स्थापन केल्या, घडवल्या. फार चांगली निर्बळ क्वालिटी आहे आणि म्हणून सर्वजण आपल्या तालुक्यावर लक्ष ठेवून सर्वांना इथलं दूध त्या ठिकाणी गोळा करायचं आहे. आणि म्हणून तीव्र स्पर्धेला आपल्याला पुढच्या काळात तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून आपल्याला आता काही आपल्याला बदल काही करावं लागतील. आपल्या पद्धती बदलावं लागतील, सिस्टम मध्ये बदल करावं लागतील आणि नवीन हे बदल आपल्याला जाणीवपूर्वक हे आत्मसात त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यासाठी आपली महत्वाची भूमिका आमच्या सर्व डेअऱ्यांचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, आमचं सर्व गाव पातळीचं संचालक मंडळ असेल, आमचं सचिव असेल, त्याला जाणीवपूर्वक आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागणार आहेत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी आपल्याला आता काही मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेऊ, ट्रेनिंग आपण त्या ठिकाणी करू आणि आपलं कमीत कमी खर्चामध्ये आपण कसं आपल्या संस्था चालू शकतो हा प्रयत्न आपल्याला पुढच्या काळात करायचा आहे. आणि यात सर्वांना आपल्याला साथ सर्वांची आपल्याला त्यामध्ये लाभणार आहे. केंद्र सरकारने हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. खरं तर
सरकारचं म्हणणं आहे की आपण सहकाराचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सहकारी संस्थांचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सहकारातून काय बदल होतो हा लोकांना सांगितलं पाहिजे, ही सरकारची ह्या वर्षीची भावना आहे. मात्र आपण गेले 50 वर्षापासून या सहकारामध्ये काम करतोय. आपल्या सहकारी संस्था ही 50 वर्षापासून यामध्ये काम करतायत, या स्थापन झालेल्या आहेत. आपल्याला काही फार काही सहकाराचं महत्त्व सांगायची गरज नाही. हे सर्व आज उभं राहिलेले आपल्या तालुक्यामध्ये हे सहकाराच्याच माध्यमातून उभं राहिलेले आहे. आणि म्हणून आपल्याला नव्या पिढीपर्यंत हे सहकाराचं महत्त्व पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वांना वाटा आपल्याला उचलावा लागणार आहे. अनेक दूध उत्पादकांसाठी आपण विविध योजना आपण वर्षभर राबवत असतो. मुक्त गोठा आपल्याला माहिती आहे आपण राबवला आणि त्यामुळं तालुक्यात खूप काम कमी, गोठ्यामधलं काम कमी झालं, कष्ट कमी झालं, आमच्या महिला भगिनींचं खूप काम त्यामध्ये कमी झालं. MDF आपण चालू केलं, त्यामध्ये तरुणांना एक नवी दिशा दूध व्यवसायाची त्या MDFच्या माध्यमातून मिळाली आणि आधुनिकीकरण दूध व्यवसायाचं त्यामध्ये झालं. मूळ घास तर आपण सर्वांना माहिती आहे क्रांतिकारी हा निर्णय त्या ठिकाणी होता आणि क्रांतिकारी बदल घडवणारा मूळ घास ही संकल्पना आहे. आज आपल्या तालुक्यात बघितलं तर मूळ घासाने सगळं चित्रच बदलून टाकलेले आहे. दुप्पट उत्पादन त्या ठिकाणी दुधाचं मूळ घासामुळे झालेलं आहे. आणि हा बदल आपण संघामार्फत गेल्या अनेक वर्षापासून राबवतोय, तेव्हा आज हे फळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. मूळ घासाच्या बाबतीत आता खरं तर साहेबांनी आम्हाला नवीन काही सूचना केलेल्या आहेत. साहेबांनी सांगितले की आता मूळ घास तर झालेले आहेत, सगळे लोक करतात, मात्र आता मूळ घासाची क्वालिटी कशी सुधारेल, मूळ घास आणखी चांगल्या पद्धतीचा कसा होईल हा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे. आपल्याला मूळ घास करत असताना 2-3 गोष्टी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. त्या म्हणजे ड्राय मॅटर, ज्याला आपण म्हणतो. ड्राय मॅटर म्हणजे काय? मूळ घास हा चारा आहे, ह्याच्यात 70% पाणी, 30% ते चारा तो खरं तर आहे. आणि आता आपली परिस्थिती अशी की आपण कवळी मका सध्या काढते, आता सीझन चालू आहे, जिकडं जाईल तिकडं ते ट्रॅक्टर फिरताना दिसतात, ते मूळ घासाचे ते चॉप कटर फिरताना आपल्याला दिसत आहेत. आणि मूळ घास बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मात्र आपण थोडासा कवळा या ठिकाणी मूळ घास बनवतो आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त त्यात चाललेलं आहे. आपण जर 100 दिवस साधारण मका 100 दिवसानंतर मकाची कुट्टी आपल्याला करायची, 100 दिवस आपल्याला मका ही आपल्या शेतात ठेवायची आणि पाणी देत राहायचे, ती वाळून द्यायची नाही आणि मग मूळ घास करायचं. तर एवढं जरी आपण सध्या केलं तरी त्यातलं ड्राय मॅटर वाढणार आहे आणि मूळ घास त्याची क्वालिटी त्यामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला स्टार्च त्यामधलं वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही काही नाही होणार आहे. आणि मात्र हे बंदी आल्यामुळं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. ग्रामीण भागात फार तीव्रता ह्याची खूप आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यावरती असे सोडलेले दिसतात, घाटांमध्ये त्या ठिकाणी दिसतात. मात्र जे शेतकरी आपले जे प्रामाणिकपणे खरं तर सांभाळतात ते साहेब फार मोठ्या प्रमाणावर दररोज 1-2 लिटर दूध त्यांना पाजावं लागतं. महिनाभर सांभाळायचं म्हणजे तरी 60 लिटर दूध त्या गोऱ्याला जाणार आहे. आणि 60 लिटरचा जर हिशोब केला तर आपलं तुम्ही शेतकऱ्याचं तर किती आर्थिक नुकसान होतंय हा आपण विचार करा. मात्र आपल्या संकलनावरही त्याचा किती परिणाम होतोय हा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून शासनाने या तातडीने ह्या अतिशय गंभीर अशा प्रश्नावर त्या ठिकाणी शासनाने लक्ष घातलं पाहिजे. त्याला पर्याय व्यवस्था द्या. आपलं गोहत्या करा असं म्हणणं नाही, त्याला पर्याय व्यवस्था आम्हाला शेतकऱ्याला शासनाला खरेदी करा. गोरक्षक आहेत ना, गोरक्षक लावतात ना, पर्याय व्यवस्था खरेदी कमी करायची आपण नाही म्हणत. पर्याय व्यवस्था आपण करून द्या. बाकी आपल्याला त्यांनी घ्यावा आणि त्यांनी सांभाळा. अशा पद्धतीने शासनाकडे आपली मागणी या निमित्ताने करतो की पर्याय व्यवस्था आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी करून द्यावी, अन्यथा खूप मोठं आर्थिक नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं होतंय. दुसरं एक संकट आपल्या समोर येतं ते म्हणजे लंपीचं. लंपी 2 वर्षापूर्वी आलं होतं, त्यात बरंचसं नुकसान झालं. अनेक गाया त्यामध्ये दगावल्या, वासरं दगावले. या वर्षी पुन्हा आलेला आहे. आपल्याकडेच नाही, संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आलेला आहे. मात्र थोडी तीव्रता कमी आहे. पण ज्या पद्धतीने गेल्या वर्षी शासनाचं लक्ष होतं, लसीकरण झालं होतं, लसी उपलब्ध करून दिली, तर या वर्षी मात्र तसं चित्र दिसत नाहीये. आम्ही अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा करतोय, लसी उपलब्ध करून द्या, लसी करून डॉक्टरांच्या माध्यमातून लवकर. तालुका सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या 48व्या वार्षिक बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवरावजी कानोडे, त्याचबरोबर आरपीनं
आता चेअरमन साहेबांनी अतिशय सविस्तरपणे सगळी संघाची प्रगती, संघाचं काम या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज सकाळपासून आपण 3 संस्थांच्या बैठका इथं घेतलेल्या आहेत. एक मार्केट कमिटीची बैठक आपण घेतली आहे, शेतकरी संघाची घेतलेली आहे आणि आता ही 3री आपली दूध संघाची बैठक देखील या ठिकाणी पार पडते आहे. आणि सगळ्याच बैठकांमध्ये एकंदरीतच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी ज्या पद्धतीचं आपल्या समोर सगळा कार्य अहवाल दिलेला आहे त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की दिवसेंदिवस हे संस्थांसमोरचे प्रश्न आता बदलत चाललेले आहेत आणि बदलत्या प्रश्नांच्या भोवती आता आपल्याला काम करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. मगाशी शेतकरी संघाच्या बाबतीमध्ये बोलताना आमदार साहेबांनी देखील सांगितलं की आता पेट्रोल पंपाचा जो व्यवसाय याच्या भरोश्यावर फार दिवस आपण राहू शकत नाही. आणि वस्तुस्थिती आता मी गणपत नानांना ते सांगत होतो की इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे आता प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की पुढच्या 5-10 वर्षामध्ये पेट्रोल पंप बंद पडतील की काय अशी शंका आता खऱ्या अर्थाने निर्माण होतीये. आज गाड्या 300-400 किलोमीटर एकदा चार्ज केल्यावर चालतायत, पण आता टेक्नॉलॉजी नवीन अशी आलेली आहे की जवळजवळ 1000-1500 किलोमीटर पर्यंत गाड्या चालणार आहेत आणि मग त्याच्यामुळे ही परिस्थिती बदलणार आहे. मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये साहेबांनी देखील सांगितलं की परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागणार आहे. शंकर पाटील खेमनर यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न मार्केट कमिटीच्या कामामध्ये देखील चाललेला आहे. तिथल्या संस्थेमध्ये देखील हमाल माथाडी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांच्या भरोश्यावर मार्केट कमिटीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये 2 नंबरचं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं काम हे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं झालेलं आहे. शेतकरी संघाचे पण चेअरमन संपतराव डोंगरे असतील आणि व्हाईस चेअरमन सुनील भाऊ खडलग असतील आणि ह्या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम हे चाललेलं आहे. दूध संघाचं काम देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललंय. आकडेवारी आपल्या समोर सगळ्यांसमोर आलेली आहे. 550 कोटी रुपयाचं जवळजवळ टर्नओव्हर आपला झालेला आहे. 12.5 कोटी दुधाचं संकलन झालेलं आहे आणि राज्यातील तालुका पातळीवरचं 7.5-8 लाखापर्यंतचं उत्पादन दिवसाला दुधाचं करणारा हा संगमनेर 1 नंबरचा तालुका आज राज्यामध्ये झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपले जे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये त्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या परिवारातले अगदी महिला वर्गापासून सगळे लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं फार मोठं योगदान या व्यवसायामध्ये आहे. हा अत्यंत कष्टाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण सगळ्यांनी अतिशय तळ हाताच्या घोडाप्रमाणे जपलेला आहे आणि म्हणूनच या दुष्काळी असलेल्या संगमनेर तालुक्यामध्ये देखील आज आपण पाहतो की आज आपल्याकडे पाणी येतंय, परंतु मागचे 25-30 वर्ष आपल्याला खऱ्या अर्थाने जर कोणी तारलं असेल तर या जोडधंद्याच्या दुधाने खऱ्या अर्थाने आपल्याला तारलेले हे नाकारता येणार नाही. आज आपला तालुका पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होत चाललेला आहे. मात्र ज्यावेळेस आपल्याला पाणी नव्हतं, ऊसाच्या शेतीला मर्यादा होत्या किंवा इतरही शेतीला मर्यादा होत्या, त्यावेळेस खऱ्या अर्थाने दुधाने आपल्याला खूप मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे. दूध व्यवसाय हा देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेला आहे, त्याचबरोबर देशातल्या बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेला आहे. त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणावर अस्थिरता ही असते. चेअरमन साहेबांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय की ज्या पद्धतीने ऊसाचं टनेज वाढलं पाहिजे, ऊसाचं ॲव्हरेज वाढलं पाहिजे असं आपण दरवर्षी म्हणत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दुधाचं देखील ॲव्हरेज वाढवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे जवळजवळ 70 व्हेटरनरी डॉक्टर हे प्रत्यक्षरित्या काम करतायत. या खऱ्या तर या डॉक्टरांचं देखील आता नवीन तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग होणं आणि त्यांना देखील परत एकदा सर्टिफिकेट घ्यावं लागणं, कारण आता ते कधी शिकलेले त्याच्यानंतर काय काय परिस्थिती बदललेली ही देखील आता येणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं. त्यांचं देखील ट्रेनिंग संघाने घेतलं पाहिजे. जे नवीन नवीन प्रकारचे लोक येतात, आता 100 रुपये लिटरनी सुद्धा दूध विकणाऱ्या काही कंपन्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आलेल्या आहेत. माणसाचा हात लागणार नाही आणि ऑटोमॅटिक ते दूध तयार होईल, नो ह्युमन टच अशा पद्धतीचं दूध 100 लिटरनी तयार होताना आपण पाहतोय. आता आजकाल कोणत्या डॉक्टरकडे गेलं का तो डॉक्टर म्हणतो दूध पिऊच नका. आता त्यांनी सांगितलं की कोरा चहा पूर्वी शहरात होता, आता ग्रामीण मध्ये आलेला आहे. ग्रामीण मध्ये म्हणजे डॉक्टरच म्हणतात की दूध पिऊ नका. आणि मग डॉक्टर जर असं म्हणत असतील तर कोणत्या दुधाला आता खऱ्या अर्थाने डिमांड आलेली आहे याच्यावर देखील मला असं वाटतं की आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हेटरनरी जे विभाग आपला जो संघाचा आहे तो अधिक बळकट करणं आणि काही ठराविक जनावरांच्या किंवा ठराविक लिटर दुधाच्या मागे 1 डॉक्टर किंवा असं काही जर नियोजन आपण जर त्या पद्धतीने करू शकलो तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं. आता आपला दूध संघ पुढच्या 2 वर्षामध्ये
अर्धशतक म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे. 50वं वर्ष आपलं 2027 मध्ये असणार आहे. आणि मग हे साजरा करत असताना अजून कोणत्या नव्या उंचीवर आपण या संघाला घेऊन जाऊ शकतो याचा प्रयत्न देखील मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. या पूर्ण अहवाल काळामध्ये ज्यांच्या भरोशावर खऱ्या अर्थाने या दूध संघाने एवढी प्रगती केली त्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मी विशेष करून अभिनंदन करतो. सगळे स्टाफ असतील, MD असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, दूध संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सगळे संचालक असतील आणि त्याचबरोबर या दुधाला शेतकऱ्याच्या शेतापासून म्हणजे त्याच्या गोठ्यापासून ते त्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून अक्षरशः लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे जे आपले डीलर सुद्धा आहेत त्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने केलं पाहिजे. कारण इतके चांगले डीलर भेटणं हे सुद्धा दूध संघाचं मला असं वाटतं की राजहंस दूधचं एक वैशिष्ट्य आहे. कारण मी महाराष्ट्रात फिरत असतो, सगळीकडे फिरत असतो, डीलर सुद्धा आपले अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने वर्षानुवर्ष आपलं दूध विक्री करण्याचं काम करतायत. तर त्यांचं देखील अभिनंदन मी करतो. अनेक वेळा रस्त्याने जात असताना आपण पाहत असो की आपण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातो आणि राजहंस दूधची गाडी जेव्हा आपल्याला आपल्या शेजारून जात असते तेव्हा आपला ऊर जो आहे तो अभिमानाने भरून येतो का आपलं दूध जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत चाललेलं आहे. आणि म्हणून 12.5 कोटी रुपये दुधाचं उत्पादन करणं ही काही चेष्टा नाही. आणि म्हणून हे सगळं काम करणाऱ्या सर्व दूध संघाच्या स्टाफचं, सगळ्या कर्मचाऱ्यांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, सगळ्या शेतकरी बांधवांचं, डीलरचं, सगळ्या या संघाशी संबंधित असलेले कोण ठेकेदार असतील, त्यांचे सप्लायर असतील, सगळेजण सगळ्यांच्या योगदानातून हे उभं राहिलेलं आहे. आणि सहकारवर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचं स्वप्न खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली आता पूर्ण होताना आपण सगळेजण पाहतोय. आणि 50व्या वर्षाकडे आपल्या दूध संघाची वाटचाल आपण यशस्वीपणे पार पाडतोय. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. संगमेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ या आपल्या संस्थेच्या 48व्या वार्षिक सभेसाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, अध्यक्ष, आजच्या सभेचे अध्यक्ष रणजित देशमुख, आमदार सत्यजित तांबे, माननीय बाजीराव पाटील खेमनर, बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, शेतकरी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकरजी जोशी, फायनान्शियल मॅनेजर GS शिंदे, सर्व उपस्थित असलेले सगळी पदाधिकारी कार्यकर्ते. नावं आले नाही तर लिहून देणाऱ्याचा दोष समजावा. माझ्या खाली आलं नाव, वर आलं नाव. उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, आपले सर्व सभासद बंधू आणि भगिनी, आपल्या दूध संघाची ही 48वी वार्षिक सभा आहे. आणि खरं आहे की सतीश म्हटले त्या पद्धतीनं ही 50 वर्षाकडे वाटचाल आपली सुवर्ण महोत्सव येऊ घातलेला आहे. आणि अशी ही वाटचाल 50 वर्षाची यशस्वी वाटचाल होणं ही काही सोपी गोष्ट नसते, लक्षात ठेवा. आपण कायम पाहिलं, संस्था कायम आपण वरच्या क्रमांकानं पुढे सरकत चाललेलं आहे. अनेक दूध संघांच्या जनरल मीटिंग होत असतील, परंतु 2000 लोक उपस्थित असलेली दूध संघाची जनरल मीटिंग कदाचित गोकुळची असेल, फक्त कोल्हापूरची. एवढ्या मोठ्या संख्येनं दूध घालणारे संस्था आणि अशा संस्था बोलवल्या असतात तर 150 लोक झाली असते, एका खोलीत बसवली असते तरी मीटिंग संपली असते. पण आपण सगळ्यांना बोलवतो, सगळी चर्चा करतो, वर्षाच्या कामकाज काय काय केलं हे सांगण्याची संधी या निमित्तानं चेअरमनला मिळत असते, संचालक मंडळाला मिळत असते. आणि असं आत्मविश्वासानं त्यावेळेसच पुढे जाऊ शकतो माणूस का ज्यावेळेस चांगलं काम करतो. लक्षात ठेवा. नाही तर 100-150 मीटिंग केली, गुंडाळली, प्रोसिडिंग लिहिलं, कार्यक्रम संपला, असं करता येतं. पण हे आत्मविश्वासात जाणं वर्षभर केलेल्या कष्टामुळे शक्य होत असतं. हे लक्षात येतं. कुणीतरी काम करत असतं, मेहनत करत असतं. तुम्ही दूध सोसायटी चालवता, दुधाचा व्यवसाय करता, किती ताण तुम्हाला असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती. 2 टाइम कार्यक्रम आहे.
आता रांगेत उभा राहिला का नाही, कसं तर किटल्या पुढं ठेवतोय, दुधाचं घातलं कसं, काही केलं काय उद्योग, इथपासून सगळं कार्यक्रम 2 टाइम चालतं आणि दूध आणून घ्यायला लागतं. इथं परत त्याचं इथं सुरुवात होतो. म्हणजे हे सोपं काम नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. जसं दूध धंदा करणं, दूध उत्पादकांकरता सुद्धा सोपं नाहीये. 4 गाया असल्या ना तर त्याला सुट्टीच नाही समजायची. 4 गाय काय पाहुणे का पाठवून गेला तीर्थयात्रेला असं करता येत नाही. तो काही झालं तरी सकाळ संध्याकाळ घरीच असावा लागतो. ही वस्तुस्थिती. एक खूप कष्ट, खूप मेहनत, खूप श्रम, परंतु रात्री मात्र निवांत झोप. कारण दमलेले जेवढं सगळं आपोआप झोपतात सगळे. हा दूध धंदा आहे, तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला. इथं आळशी माणसाचं काम नाही. आळसाला जागाच नाही, जिवंत मशीन हे. मी सहज अनुभव गोष्ट सांगतो की मी मिनिस्टर असताना कृषी मंत्री होतो आणि आमचेच काही मित्र त्यावेळेस पशुसंवर्धन मंत्री होता आणि सामंत नावाचा. त्यांनी विदर्भामध्ये गाया वाटायचा कार्यक्रम चालू केला आणि मी पाहुणा मी त्या गाय वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सांगायचो, अरे गाय देऊन राहिले याला या शेतकऱ्याला तुम्ही. आता पहिली तर गाय चांगली आणली पाहिजे, तिनं दूध दिलं पाहिजे, ती भाकड निघाली तर काय व्हायचं. परंतु गायीचं दावा हातात तुम्ही देतात त्याला, त्यापासून प्रश्न चालू होतो. पहिला प्रश्न चालू होता की तिला पाणी पाजायचं, चारा घालायचा, टेम्पो मध्ये चालवायची. सोपं काय टेम्पो मध्ये चालवायचं, त्याला एक हे लागतं, असं वाटा लागतो तिथे टेम्पो मध्ये चालवायचं, घेऊन जायचं. उतरल्यानंतर लगेच कार्यक्रम चालू आहे. खुटी ठोकण्यापासून तिला बांधलं, त्याच्यावर लगेच पाणी द्यावं लागतं, लगेच चारा द्यावा लागतो, परत विश्रांती नाही गाड्याला. औषध पाणी आहेचे, गाईला रोज धुणं आहेचे, असल दुधावरची दूध काढणे, वासराची काळजी घेणे, तिकडे परत दूध नेऊन घालणे, इकडे परत आलं का परत चारा, परत पाणी, परत औषध, परत आंघोळ. कार्यक्रम आहे. दूध धंदा सोपा नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे कष्टाचं काम करणारे बहादर आपले दूध उत्पादक आहे, हे विसरून चालणार नाही. पाय इथं सांगितलं का 7 लाख लिटर दूध आहे संगमेर तालुक्यात. माझा अंदाज 7 लाखापेक्षा जास्त, जवळपास 9 लाख लिटर दुधाचं उत्पादन. तुम्ही पाहिलं नाही, साधारणतः काय असतं, साखर पट्टा किंवा बोटा ह्या सगळ्या याच्यातून तरी देवगावठ्यापर्यंत एवढा मोठा आणि आश्वी हा सगळा भाग असं कडाचे दूध असे थोडे बाहेर काही जातात. याच्यातून 9 लाख लिटर दुधाचं उत्पादन करणारा हा तालुका आहे. कौतुक करावं तेवढं थोडं करतो, खरं सांगतो. एक अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये या व्यवसायाला खूप मदत केली. ज्याला काही नाही, शेती थोडी आहे, कधी एकर आहे, 2 एकर आहे, अशा सगळे दुधावरच बरं चाललंय त्यांचं, ही वस्तू. आणि हे सगळं आपण करत असताना याचा पाया घालण्याचं काम तीर्थरूप भाऊसाहेबांनी, दादांनी पुढाकार घेतला. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 15 वर्ष या विषयाचे मंत्री राहिले. अन्न आणि शेती मंत्री त्यांना पाठवलं जायचं. 15 वर्ष होते, केंद्रामध्ये मंत्री होते. परंतु नंतर येऊन झोकून दिलं त्यांनी याच्यामध्ये स्वतःला. इथं मणिभाई देसाई, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, त्याच पद्धतीनं यांचे भाऊ आप्पासाहेब पवार साहेबांचे भाऊ, आपण खांडगाव आणि किती मेळावे केले, मोठमोठे मेळावे करत होतो, समजून सांगत होतो, अरे दूध धंद्यात या, आपण इथं काहीतरी शाश्वत उत्पन्न सांगत होतो. याच्यातून हा व्यवसाय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवला. पण तो हे वाढवण्यामध्ये आपल्या दूध संघाचा मोठा वाटा हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. 1500 लिटरना सुरुवात, आज काही असलं तरी 3.5 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत जाऊन पोहोचायचं. यावेळेस थोडस मार्च मध्ये पाऊस मे मध्ये सुरू झाला, नाही तर आपण 4 लाखाला टच केला असतं. पाऊस सुरू झाला, थोडं दूध कमी झालं, 4 लाख लिटर दूध. आपण ह्या सगळ्यातून किती मोठे बदल झाले, अर्थव्यवस्था कशी निर्माण झाली. कष्ट असले तरी त्याच्यामध्ये कष्टानंतर काही हातात शाश्वत पद्धतीनं काही ना काही रक्कम येणाऱ्या 2च गोष्टी आहेत. एक ऊसाचं पीक आणि दुधाचं शाश्वत पद्धतीने येतं, बाकी आहे पण थोडी जुगार आहे त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या दूध संघानं खूप मोठा मोलाचा वाटा उचलला, हे कोणालाही नाकारता यायचं नाही. पहिल्यापासून म्हणजे मी सुद्धा चेअरमन राहिलो.
92 सालची गोष्ट अशी आहे की 92ला मी 87ला चेअरमन झालो, माझ्या दूध संघाचा आमदार झालो, तो चेअरमन झालो, जोरवेच्या दूध सोसायटीचा चेअरमन मीच होतो त्यावेळेस. म्हणजे मी तिथं मानलं ना का तिथं, तर इकडं चेअरमन मी झालो. 92ला बाजीराव पाटील इकडं आले, बाजीराव पाटील दूध संघात आले. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.